नमस्कार. सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. बाळाला ताप आला की पालकांना खूप गडबडून जायला होतं, जास्त काळजी वाटते आणि ते साहजिकही आहे. कारण ताप आल्यानंतर बाळ खूप मलून होतं, अस्वस्थ होतं आणि काही खात पितही नाही. अशा वेळी बाळाला ताप आला तर औषध कधी द्यावं, काय काळजी घ्यावी, ताप कमी करण्यासाठी काय उपाय करावे, आहार काय द्यावा, या सगळ्या गोष्टींबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यासोबतच ताप आल्यानंतर बाळाला डॉक्टरांकडे घेऊन जाणं कधी गरजेचं असतं, कोणती लक्षणे गंभीर आहेत, या सगळ्यांबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा. व्हिडिओ आवडला लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. बाळाला ताप आला म्हटलं की पालक लगेच गडबडून जातात. बाळाला प्रत्येक ऋतूत येणाऱ्या तापाची लक्षणं वेगवेगळी असतात आणि कारणही वेगळे असतात. त्या ऋतूनुसार आणि बाळाच्या प्रकृतीनुसार ताप किती येणार, किती दिवस टिकणार, तापामध्ये काय लक्षणे दिसू शकतील, यामध्ये बदल दिसतो. बाळाला ताप आल्यास काय काळजी घ्यावी? बाळाला ताप आला तर भीती न ठेवता ताप येणं हे शरीराचं रोगाला दूर करण्याचं साधन आहे हे समजून घेऊन थोडंसं शांत राहा. अशा वेळी बाळाची काळजी घ्या. शरीरातील तापमान वाढल्यामुळे ज्या जंतूचा प्रादुर्भाव शरीरात झाला आहे तो दूर करण्यासाठी शरीर स्वतःचं तापमान वाढवतं आणि त्या जंतूंचा नाश करतं हे समजून घ्या. अशा वेळी बाळाला विश्रांती घेऊ द्या. लगेच ताप आला तर ताप कमी करण्यासाठी जास्त औषध देऊ नका. ताप आल्यास तापमान कमी करणारी औषधं, गोळी ताबडतोब देण्याची गरज नसते. बऱ्याचदा ताप येतो आणि पुढील 2-3 तासात तो आपोआप त्या जंतूचा नायनाट झाल्यानंतर कमीही होऊन जातो. ही आपली प्रतिकारशक्ती उत्तम असल्याचं लक्षण आहे. अशक्तपणा हे तापाचं सामान्य लक्षण आहे. शरीरामध्ये ताप असताना लहान मुलं जास्त आहार घेण्यामध्ये रुची दाखवत नाहीत. अशा वेळी त्याला बळजबरीने जास्त खायलाही घालू नका. परंतु नियमितपणे व्यवस्थित उकळून निर्जंतुकीकरण केलेलं आणि थोडंसं आटवलेलं पाणी नियमित देत राहा. शरीरामध्ये ताप जास्त असेल तर हे पाणी थंड करूनही दिल्याने फायदा होतो. शरीरात तापमान जास्त असल्यामुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते. त्यामुळे नियमितपणे पाणी देत राहा. पाण्यासोबत ताज्या फळांचा रस, लिंबू पाणी देखील हे पर्याय देऊ शकता. बाळासाठी पाणी उकळत असताना 1 लिटर पाणी पाऊण लिटर होईपर्यंत उकळवा. त्यामध्ये अर्धा चमचा सुंठ आणि पाव चमचा ओवा घालून उकळवा. हे पाणी दिल्यानेही तापामध्ये अशक्तपणा कमी होतो आणि शरीरातील ताप कमी होण्यासाठी यामुळे मदत होते. तापामध्ये बाळाला काही खाण्याची इच्छा होत नाही, परंतु तहान सतत लागते. त्यामुळे पाणी पिण्याकडे लक्ष ठेवा. जर तहान खूप जास्त लागत असेल तर पाणी उकळत असताना त्यामध्ये नागरमोथा, वाळा, चंदन या वनस्पती घालून उकळलेलं पाणी तहान भागवण्यासाठी आणि ताप कमी करण्यासाठी नक्कीच मदत करतं. बाळाला तापामध्ये आहार घ्यावासा वाटत नाही. अशा वेळी बाळाला मऊ भात, मुगाचे वरण, तूप भात, फळभाजी, भाजीचे सूप, तांदळाचे घावण, लाह्या, मनुके, फुटाणे असे पदार्थ द्यावे. बाळासाठी भात बनवत असताना पातेल्यात बनवून त्याची पेज काढून द्यावी. बाळाला घट्ट जेवणाऐवजी हलके आणि पचायला सोपे असे पदार्थ द्यावे. शरीरात ताप असताना लहान मुलांना खेळणं, शारीरिक हालचाल करायला लावणं, खेळायला पाठवणं, व्यायाम करणं, उन्हात जाणं, तात्पुरतं औषध देऊन एखाद्या ॲक्टिव्हिटीसाठी पाठवणं असे प्रकार शक्यतो करू नका. अशा वेळी मुलाला अशक्तपणा असतो आणि विश्रांतीची खूप आवश्यकता असते. जर तात्पुरतं औषध देऊन ताप उतरवण्याचा प्रयत्न केला तर ताप जास्त उलटण्याची शक्यता असते. ताप सर्वसामान्यपणे 3 ते 5 दिवस राहतो. अशा वेळी मुलांना विश्रांती करू दिली आणि व्यवस्थित पथ्यकारक आहार दिला तर शरीर स्वतःच्या प्रतिकारशक्तीवर जंतू संसर्ग नाहीसा करतं आणि ताप कमी होतो. जर तापामध्ये बाळाला खूप अस्वस्थता, मळमळ, उलटी, ग्लानी, अंगावर पुरळ येणं असे लक्षण असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्या. स्वतः कोणतंही औषध देणं धोकादायक ठरू शकतं. ताप शरीराची रोगप्रतिकारशक्तीचे साधन असल्यानं त्वरित गोळ्या किंवा औषध देऊन कमी करत राहिल्याने शरीरात आलेला जंतू संसर्ग बळावतो आणि परत तोच संसर्ग होत राहतो. त्यामुळे त्रास जास्त असेल तर डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं गरजेचं आहे. म्हणजे तापाबरोबर इतर काय लक्षणे आहेत, कोणता त्रास आहे, त्यासाठी योग्य ते औषधोपचार डॉक्टर आपल्याला देऊ शकतात. 6 महिन्यापेक्षा लहान बाळाला जर ताप असेल तर त्वरित डॉक्टरांना संपर्क करून तपासणी करून घेणं गरजेचं असतं. बाळ सुस्त वाटत असेल, शांत पडून राहत असेल, स्तनपान घेत नसेल तर त्वरित डॉक्टरांना कडून सल्ला घ्या. 3 दिवसापेक्षा जास्त शरीरामध्ये ताप राहिला तर काही तपासण्या करून घेणे गरजेचं आहे.
बऱ्याचदा पालक शरीर थोडंसं गरम लागलं की लगेच अँटीबायोटिक सुरू करण्याची घाई करतात, परंतु जर तो ताप, लघवीचा संसर्ग, मलेरिया, निमोनिया, टायफॉईड किंवा डेंग्यू अशा आजारासंबंधी असेल तर त्याचे योग्य निदान होत नाही. त्यामुळे बाळाला ताप आला की लगेच स्वतः औषध देण्यापेक्षा थोडीशी वाट पहा आणि जर त्रास कमी झाला नाही तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि बाळाला पुरेशी विश्रांती, पथ्यकारक आहार या गोष्टींकडेही लक्ष द्या. म्हणजे बाळ लवकर बरा होईल आणि ताप लवकरात लवकर कमी होऊन आलेला जंतुसंसर्ग जाण्यासाठीही मदत होईल. जर ताप खूप जास्त असेल तर कोमट पाण्यामध्ये कपडा बुडवून त्या कपड्याने बाळाचं पूर्ण शरीर पुसून घ्या. बाळाच्या डोक्यावर पाण्यात भिजवलेल्या पट्ट्या ठेवा, त्यामुळे ताप कमी होण्यासाठी मदत होते. काही ठिकाणी बाळाला ताप आला की लगेच थंड पाण्याने आंघोळ घालण्याची पद्धत आहे, परंतु असं करू नका. त्यामुळे बाळाला थंडी लागते आणि सर्दी कफ वाढण्याची शक्यता यामुळे जास्त असते. त्यासोबतच बाळाला हे खूप अस्वस्थही करतं. लहान मुलांना ताप आला की जास्त गरम कपडे घातले जातात किंवा बाळाला पांघरून घेऊन झोपवलं जातं, परंतु त्यामुळे शरीराचं तापमान अधिक वाढण्याची शक्यता असते. तापासोबत बाळाला थंडी वाजत असेल तरच त्याला पांघरून द्या किंवा गरम कपडे घाला, अन्यथा त्याच्या शरीराला व्यवस्थित हवा लागली पाहिजे याची काळजी घ्या. बाळाला घट्ट किंवा जाड कपडे घालू नका, त्यामुळे शरीरातील उष्णता बाहेर पडत नाही. बाळाला सुती आणि हलके कपडे घाला. बाळ ज्या खोलीत झोपलं आहे ती खोली हवेशीर आणि सामान्य तापमानाची ठेवा. AC किंवा पंखा सुरू ठेवू शकता, पण त्याचा थेट प्रवाह बाळाच्या अंगावर येणार नाही याची मात्र काळजी घ्या. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल. सुजान संगोपन या चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहू शकता. त्यामुळे चॅनलला एकदा नक्की भेट द्या. हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.